तीच नाही म्हणून मलाच गोलंदाजी करावी लागली. सिद्धू, मॅच जिंकल्यानंतर आपण पाहिले की तुम्ही खेळपट्टीला नमन केलं, चुंबन घेतलं. काय म्हणशील खेळपट्टीशिवाय आणि तुझ्या संपूर्ण खेळाविषयी आणि खेळाडूंविषयी? नाही, कारण की आता आपण प्लेयर जेवढे मोठे झालो एवढं नाव झालं आपला या खेळपट्टीमुळेच. पहिला प्राधान्य खेळपट्टीला दिलाच पाहिजे. प्रत्येक खेळाडूंनी तिला नमन करूनच आपण पुढे जाणार आहोत. क्या बात आहे. ते होतं सिद्धू पाटील, खूप खूप अभिनंदन. कॅश प्राईज देखील अजून काही येते तर मयूर भोईरकडून अतुल आपण तर सिद्धूसाठी कॅश प्राईज आलेले आहे आणि अतुलसाठी कॅश प्राईज आलेले. तर अतुल यायचंय. तर अतुल देखील यायचंय. अभिनंदन अतुल. न कुपन देखील आपल्याला दिले जाणार आहे ते आपण न केतन मात्रेचा पहिलं तर 18 तारखेला वाढदिवस तेव्हा तिचा लकी ड्रॉ देखील केला जाणार आहे आणि आपण अतुलसाठी देखील कॅश प्राईज देऊया. अतुल या. तो टू कॉम बॉक्स नितीन का धन्यवाद. चला आपण आता 40+ मेगा फायनलला सुरुवात करणार. एका बाजूला आपण पाहतो दिलीप शेठ गायकर दातेरी उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत तुर्बे 40+ अशी मेगा फायनलची मॅच. आणि पहिल्या षटक घेऊन जात गोलंदाज कॅप्टन कुल विनोद पाटील आणि आपण शांतीनाथ स्ट्रायकिंगला आपण पाहतोय ज्यांनी अर्धशतक. पीके एन संचे सर्व बघा प्रल्हाद कान यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. रवी मुटे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आज पीके एन सनने 2 सामने जिंकले. पप्पू संघामध्ये होते मात्र ती मॅच सोडून ते इथे आले आणि त्यांचा संघ सुपर 4 मध्ये आपल्या पाहायला मिळालाय. विनोद पाटील जर झेल पकडला तर नक्कीच 500 रुपये कॅश प्राइज आहे. पीके एन सनचे सर्व प्रल्हाद कान यांच्याकडनं विनोद पाटीलसाठी सुवर्ण संधी आणि मेगा फायनलची आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 32 संघांमधनं मेगा फायनल मध्ये तुर्बे आणि दुसऱ्या बाजूला श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+. एक मिनिट संदीप भाने थांबा. रोहिदास भाने यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच बॉल वरती अजय एकही चेंडू न खेळता रनआउट. फायनल विजेता संघ जे असेल रेग्युलर फायनल विजेता संघ आणि 40+ विजेता संघांसाठी जागृती स्पोर्टचे कुपन सर्वच खेळाडूंना दिले जातील. एक वरती पहिला धक्का लागलाय. विनोद पाटील यांनी बघा विकेट अटॅक घेतली तर पीके एन संचे सर्व प्रल्हाद कान यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज. दिलीप शेठ गायकर या संघाचे पुरस्कार त्यांच्याकडे विकेट अटॅकसाठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज. सोनापटा जिंकले असते तरी त्यांनी 1000 रुपये लावले होते मात्र ते बोलण्याची संधी मिळाली नाही करणला, कारण ते मॅच रफ अँड टफ होती वाडेकर विरुद्ध सोनारपाडा. त्यामुळे लकी मयंक ओवी 11 वाडेकर संघ थेट मेगा फायनल मध्ये आणि त्यांना फाईट करावी लागेल. ती गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. यानंतर रेग्युलरची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा नितीन आलेत बॅटिंग करण्यासाठी. नितीन देशमुख मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांना मिळाला होता शील 40+च्या विरोधात. ऐवा कॅससाठी आपण पाहिलं तर प्रथम वजय यांच्याकडनं 500 रुपये प्रेक्षकांसाठी. आणि बघा हा चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन चांगलं आहे. एकाच ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक करतात, एकाच ऍक्शन मध्ये लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतो ते कॅप्टन कोल विनोद पाटील यांच्या माध्यमातून. आपल्या व्यासपीठावर आपण बघतोय पप्पू भाणे यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला वहिनी भाणे उपस्थित, त्यांचे हार्दिक स्वागत. रवी मुटे संतोष दादा बजे यांच्याकडनं ऐवा कॅससाठी प्रेक्षकांना 500 रुपये. किती वेळानंतर घेतलाय? 15 सेकंदात घ्यायचंय. घेतलाय का? चालेल चेक करू आता. बॅटिंग करण्याने घेतलंय का? ओके. संतोष शेठ वजे गोल्डन मॅन यांच्याकडनं आपण पाहतो ऐवा कॅससाठी 500 रुपये. त्यानंतर संतोष वजे अनंत वजे विनोद वजे यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फेअर डिलिव्हरी
तिसरे पंच सांगतायत फेल डिलिव्हरी. पंचांना चॅलेंज केलं होतं त्यामुळे एक रिव्ह्यू होता तो तुर्बे संघाने आता गमावलाय. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये या स्पर्धेत आतापर्यंत तुम्ही पाहिली. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान, संदप 40+, दिलीप शेठ गायकर फॅन टीम आणि त्यांनी सांगितलं विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. योग्य बॉल होता, गुड डिसिजन. प्रसाद ससुदे सरांचे मी कौतुक करेल. आणि बघा विनोद पाटील आता पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुर्बे संघाच्या विरोधात काही फायनल मेगा फायनलची मॅच या अगोदर याच मैदानामध्ये उंबारली चषक 40+, 16 संघांमधने चॅम्पियन संघ होता श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+, आणि दुसऱ्यांदा याच मैदानामध्ये फायनल मॅच ते खेळत असताना आतापर्यंत त्यांचा प्रवास आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये आजचे संघाला पराभूत केलं, दुसऱ्या मॅच मध्ये जुनी डोंबिवली, तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वाडेगर संघाला पराभूत तरी केले. दोन धावा मिळालेत, 2 धाव सगळे पुढे सरकले. चार धावा धापल कधी लागले आहेत. पाच चेंडू मध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आपण पाहतो या P1 मधला काय गोलंदाजी केली आतापर्यंत विनोदने. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे विनोद पाटील साठी. पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. देवी चषक आहे मित्रांनो. त्यामुळे बघा मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. हीच तो ओळख आहे मानपाडा 40+ क्रिकेट संघाची. एक आमच्याकडे येऊ द्या म्हणजे पळापळ होईल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये चायनामॅन गोलंदाज प्रवीण पाटील. यानंतर रेग्युलरची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. लकी मयंक, ओवी 11, जय जलेश्वर वाडेकर, राजेशजी राऊत पडलेगाव आणि जगदीशजी मात्रे मोठी देसाई आणि पुरुष क्रिकेट संघाने दुसऱ्या बाजूला गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली अशी रेग्युलरची यानंतर फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सहा बॉल 10 ची मॅच सिद्धू पाटीलने जिंकून दिली. 2 बॉल 4, दोन्ही बॉल डॉट. शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 4 ची गरज असताना विकेट घेतली अमरची. प्रवीण पाटीलचा हा बॉल उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. शांतीनाथच्या बॅट मधून आलाय पहिला. शांतीनाथच्या बॅटमधून षटका आलाय. मात्र मगाशी आम्ही पहिल्या दिवशीच उल्लेख केला होता रेग्युलर आणि 40+ दोन्ही फॉर्मॅट मध्ये फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत. सोपान मात्र यांच्याकडनं सायकल तुम्हाला पाहायला मिळते रेग्युलर साठी आणि त्यांच्या माध्यमातून बाईक आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे सर्व नरेश ठाकूर यांचं आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मात्र इथे लॉंग ऑनला झेल टिपलाय बघा. रात्री फिल्डिंग नेहमी चांगलीच करतात मधु पाटील. रात्री के यात्री मधु पाटील दिले होते आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. प्लस 32 संघांसाठी होंडा शाईन बाईक पुरस्कृत करण्यात आली. ते आपले सर्वांचे लाडके बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व नरेश ठाकूर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. याच मैदानामध्ये उंबारलीची स्पर्धा आपण पाहिली तिथे त्यांनी फॅशन प्रो बाईक पुरस्कृत केली होती आणि इथे होंडा शाईन आणि आता जी स्पर्धा आजपासून नुगु येथे सुरू झाली आहे 6 एप्रिल ते 10 एप्रिल नागाव येथे त्याही स्पर्धेत त्यांनी आपल्या करिअरची 31वी बाईक पुरस्कृत केली. त्यामुळे नरेश ठाकूर तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आणि नरेश ठाकूर साहेबांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय.
कारण नेहमी समालोचकाला सुद्धा ते नेहमी सांगतात तुम्ही कधी नाईट स्पर्धा ठेवा, माझ्याकडनं बाईक असेल. जास्तीत जास्त करण काळ निविन काळ आमच्यावरती खूप सारं प्रेम नरेश ठाकूर यांचं नेहमीच राहिलेलं आहे, नेहमीच चर्चेत असतात. अध्यक्ष चषकमध्ये एफझेड यामा त्यांनी बाईक पुरस्कृत केली होती. तेही चेंडू हवेत आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षक काय प्रयत्न आहेत बघा रमेशचे. प्रयत्न आवडले असतील तर टाळ्या झाल्या पाहिजे रमेशसाठी. लॉंग ऑफ वरनं जवळजवळ आपण पाहिलं होतं 15 ते 20 पावलांचं अंतर त्यांनी कापलं होतं. झेल थोडासा कठीणच होता. 2 धावा इथे मिळाल्या त्या फलंदाज जयेंद्रच्या खात्यामध्ये. बारा धावा धापल कधी. हा ऍक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. ओमचा एमटीसी स्पोर्टचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि रमेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जबरदस्त प्रयत्न होता. नरेश ठाकूर यांचं आगमन झालं. आतापर्यंत 31 बाईक. खऱ्या अर्थाने फक्त कल्याण डोंबिवली नाहीये मित्रांनो, पुण्यामध्ये सुद्धा 4 बाईक त्यांनी पुरस्कृत केल्या होत्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. जगदीश दुधकर सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम वसार. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहेत. आता जगदीश मात्र भरपूर खुश आहेत. मोठी देसाई आणि राजेश राऊत ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ लकी बँक ओवी जय जलेश्वर वाडेकर जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये चेंडू मिड विकेट ज्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केली आहे. मधूचा पाय थोडासा स्किड झाला, हरकत नाहीये. बऱ्याच वेळा आपण पाहिलं 40+ खेळाडू त्यामुळे हे चित्र तुम्हाला बऱ्याच वेळा मित्रांनो पाहायला मिळतं. म्हणजे या खेळाडूंचं खरं तर कौतुक व्हायला हवं. आजही 40+ ओलांडून गेली. मात्र तीच दहशत तोच दरारा आज तुम्हालाही पाहायला मिळतो. धावसंख्या 16 आणि आमचे लाडके प्रेक्षक बघा प्रसन्न भोईरला बघा चेहऱ्यावरती स्माईल आहे प्रसन्न भोईरच्या. प्रधान काय करतायत. पाठपुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. अपील करण्यात आलेला आणि फलंदाज बाद होईल. नितीन देशमुखची खेळी समाप्त. विकेट प्रवीण पाटीलच्या खात्यामध्ये. याच मैदानामध्ये प्रवीण बेस्ट बॉलर होते, सतीश पाटील बेस्ट बॅट्समन होते आणि सुभाष पाटील मालिका वीर होते. उंबारली चषक श्रद्धांजली चषक आणि आता रोशन पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 16 वरती 3 आणि कौतुक करेल मास्टर माइंड कॅप्टन शशांक पाटील बघा स्टँडच्या मागे आणि झेल थोडासा कठीण होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 18 धावा बघा. ज्यावेळी अडिवली पोटी संघ एकविरीला जाईल त्यावेळी नक्की सर्व समालोचकांनी स्कोरला सुद्धा त्यांच्यासोबत एकविरा ट्रिप असणार आहे. धन्यवाद त्यासाठी. अडिवली 40+ फिकेन सन्स फार्म हाऊस ला नक्कीच ती आपल्याला रॉयल एंट्री मिळेल. 2 षटकाचा खेळ समाप्त. एकविरा आईच्या नक्कीच पायथ्याशीच आपण पाहतोय. फिकेन सन्स आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकाचा केस आपल्या 18 यांचा रेग्युलर फायनल मॅचचा टॉस होईल त्यामुळे प्रेम भोईर आणि सिद्धू पाटील टॉस साठी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस केला जाईल. रेग्युलरची मेगा फायनल यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड मेहनत आपण पाहिली. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा व जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+. दोन षटकात 18 धावा झाल्यात आणि सुभाष पाटील मित ट्रॉफी शॉपचे ओनर SP पॅनलचे सर्वे सर्वा
हॅट्रिक साठी बघा पीके एन सन्स प्रल्हाद काळे यांच्याकडून 2000 रुपये. सुभाष साठी सुद्धा मेन कॅमेरामॅन आमचे जिथे तिथे प्रेक्षाने थांबू नका. भावेश आणि 4-5 जण कॅमेरामॅनच्या बाजूला ते उतरा आणि तर रजनीकांत इथे येतील. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मधु पाटील आहेत. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. मात्र काय घडलंय मैदानात. चला बॅकअप चांगलं आहे. 3 धावा मिळालेत. कौतुक करेल मी क्षेत्ररक्षकाचं. चांगलं बॅकअप आहे. एसपी ने लगेच बॉल फेकला होता कारण त्याला माहिती आहे संधी मिळू शकते रनआउटची. 3 धावा इथे मिळाल्यात. त्या तुर्बे फोर्टी प्लस संघाला रोशनच्या खात्यामध्ये 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथ असताना मेगा फायनलची मॅच. एका बाजूला नवी मुंबईचा संघ तुर्बे फोर्टी प्लस आणि दुसऱ्या बाजूला श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप फोर्टी प्लस दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या बाजूला बघा 4 प्रेक्षक आहेत. त्यांनी खाली उतरा. रतन मानेरकर आणि बघा एसपी पॅनलचे सचिन ठाकूर आपल्यापासून रजा घेत आहेत ना. ओके. रमेश म्हात्रे यांनी जर डोक्यावरती डान्स करून जर षटकार दिला तर 5000 रुपये रतन मानेरकर यांच्याकडनं. चेंडू बघा टॅप करायचं होतं अंडरम बॉक्स. धावसंख्या 22. धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण बघू शकाल टायमिंग चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ती सवा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक होता बघा एसपी सुभाष पाटील. ती सवा झालेली आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लकी मयंक ओवी जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. योगेश आठवणी नेहमीच आमच्या आठवणीत असतात. मात्र या दरम्यान बघा जुरेक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक करत असताना तुर्बे संघ पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. 10.00 सरासरीने 30 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना तुर्बे 40 प्लस. स्पोर्ट्सचा एक फ्री कुपन आपण देणार आहोत पिके समालोचकांच्या वतीने. नंबर सांगा मोबाईल नंबर रंगाबाई. तुम्हालाही फ्री कुपन आहे. तुम्हालाही बाईक मिळू शकते. नक्कीच नक्कीच बघा सुखदेव दत्ता पाटील यांनी आशीर्वाद दिलेला रंगाबाई कदाचित तुम्हाला बाईक सुद्धा लागेल सुद्धा. 30 धावा झालेल्या आहेत. 4थ्या षटकात गिरीश पाटील 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि खूप महत्वाची भूमिका त्यांची राहिली असोसिएशन मध्ये. यानंतर रेग्युलरची फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वाडेकर
आणि याच मैदानातला होम संघ आपण बघतोय. रणजित ठाणगे यांच्याकडनं बघा रंगाबाई तुमच्याकडे 500 रुपये आहेत. चला इथेच देतो आम्ही. चला रणजित ठाणगे तुमच्याच असे क्या बात आहे. फोटो काढतो ना. नाही फोटो काढू ना इकडे बघू. बघा रणजित ठाणगे यांच्याकडनं रंगाबाईसाठी 500 आणि जागृती स्पोर्टचा फ्री कुपन बायकर मॅन समालोचकांच्या वतीने फ्री कुपन 30 धावा झालेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये गिरीश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 40+ ची फायनल मॅच. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. जयेंद्रच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. जुना बॉल द्या. नाही रणजित इतकी एनर्जी येते कुठून रंगाबाईला. ओके ती एनर्जी आहे का. नाही आम्ही विचार करतोय आता 5वी दिवस रात्र ही स्पर्धा आम्ही पाहतोय. आमचे आयोजक सुद्धा थोडेसे थकलेत मात्र रंगाबाईची एनर्जी बघा. छत्तीस धावा झालेले आहेत. चेंडू कार्पेटच्या साईडे खेळत आहेत. दीपक क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 2 धाव सगळे पुढे सरकले. 38 38 धावा. एका बाजूला श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40+. शेवट आपण पाहिलं खिडकालीची स्पर्धा रेग्युलरची पाहिली. त्या स्पर्धेत चॅम्पियन उंबारीची नाईट स्पर्धा पाहिली त्याच चॅम्पियन आणि इथे आता 32 संघांमधनं फायनल. शेवटला जास्त स्पर्धा खेळले नाहीयेत मात्र हा बॉल उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अजून एक सिक्सर. झाले आहेत. विजय प्रथमचे कौतुक करेल. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हनुमान महाराज सुद्धा आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. दिलीप शेठ गायकर यांना तुम्ही बघू शकाल. नरेश शेठ ठाकूर ज्यांचं आता संबंध झाले ज्यांच्या माध्यमातून होंडा शाईन आतापर्यंत 31 बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साइडला खेळायचा होता. चांगला बॉल होता. डॉट बॉलची ते समाप्त होईल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा इथे 50 आत थांबवण्यात यश होतं. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत विचार केला. 49 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये चेस केलेले आहेत. 60 धावा सुद्धा संदर्भ 40+ ते चेस केलेले आहेत. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीये. ऑस्ट्रेलियन वृत्तीचा खेळ संघ आहे. नेहमीच शेवटपर्यंत झुंज देतो. हाय चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. शशिकांत पाटील काय करतायत. भाऊ पाटील
आणि दुसऱ्या बाजूला प्रेम भोईर. एका बाजूला प्रेम भोईर, दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड सिद्धू पाटील. तर नरेश ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापन टॉस देखील करणार आहोत, पण काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. अनंत वाजे यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभास्थापन सन्मान करूया. अडवली गावच्या माजी सरपंच ताई यांचा सन्मान आपण करूया इथे व्यासपीठावर. तर खास आज अडवली गावामध्ये देखील एक आनंदाची गोष्ट आहे. जरी संघ आपण पाहिले तर पराभूत झाला असं पण आज संघाच्या माध्यमातून एक गोड बातमी देखील जाणार आहे. प्रथमतः आपण नरेश ठाकूर यांचा सन्मान करूया. अनंत वाजे या शुभ असते ज्यांच्या माध्यमातून आपण तर त्यांनी फक्त आपण सांगितलं की नितीन तुम्ही नाईट स्पर्धा ठेवा, माझ्या माध्यमातून तुम्हाला मालिकावीरसाठी बाईक मिळेल आणि ते सातत्याने बाईक देत असतात. ते आपण बघितले तर 3 व्हीलर बघितलं तर आणि बालाजी एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर नरेश ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. जरा टाळून देते नरेश ठाकूर साठी, जरा एकदा जोरदार टाळ होते. नक्कीच भाऊ नरेश ठाकूर म्हणजे नक्कीच दानशूर आहेत खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर त्यांचं स्वागत बघा. 30 बाईक आतापर्यंत त्यांनी पुरस्कृत केल्या आहेत पिके आणि 40 प्लसवर खास करून त्यांचं भरपूर प्रेम आहे भाऊ. तर अनंत वाजे यांना विनंती करतो अडली गावच्या आपण प्रथम दर्शनी आपण भेटले तर माजी सरपंच आपण तर ताईंचा देखील आपण सन्मान करतो. या आपला सन्मान केला जाणार आहे कारण का आज आनंदाची बातमी असणार आहे आपण आता अडवली वासियांसाठी. कारण की आज एक गोड बातमी देखील आहे आणि त्यांचा सन्मान देखील केला जातो इथे. आपण इथे सातत्याने ताईंचा सन्मान केला जातोय. खरं त्यांचा संघ देखील आपण इथं खूप चांगला खेळला आणि त्या संघाला पाठी म्हणून आपण भेटले तर देण्यासाठी ते आले आहेत व्यासपीठावर. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. 51 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे तो संदप 40 प्लस जो या स्पर्धेत श्यामदादा गायकर प्रतिष्ठान या नावाने संघ खेळतोय. संदोष संघाच्या कोणत्याही फलंदाजी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर दिलीप शेठ गायकर यांच्याकडे 2000 रुपये कॅश प्राइस त्या फलंदाजी दिले जाईल. हो टू कॉम्पॉक्स नितीन का धन्यवाद. 40 प्लस चॅम्पियन संघासाठी 12 कुपन आहे जागृती स्पोर्ट आणि 40 प्लस रेग्युलर साठी सुद्धा 12 कुपन असतील आणि पीके एन सन्स यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि विनर कुपन साठी बघा बाईक सुद्धा आहे. त्यामुळे कुपनची संधी असेल. फायनल विजेत्या संघांसाठी 12 जणांसाठी ते कुपन दिले जाणार आहेत. रेग्युलर आणि 40 प्लस चॅम्पियन संघांसाठी हे 12 कुपन. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर भाऊ पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मात्र टॉस साठी यायचंय आपण तर वाळीगड संघाचे संघनायक आणि उंबारली संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. हॅलो चला दिलीप शेट गायकर यांच्याकडे सुद्धा बघा सुवर्ण संधी 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज सुनीलला तुम्ही पाहतायत. मेगा फायनलची मॅच एका बाजूला संद 40 प्लस दुसऱ्या बाजूला तुर्बे 40 प्लस अशी मेगा फायनलची मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. फाईन लेगला चांगली फिल्डिंग आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे मिळाली. फलंदाजच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. फलंदाज आपण पाहतोय मधु पाटीलला तुम्हाला पाहायला मिळते. मधु पाटीलच्या खात्यामध्ये एक धाव ऍड झालेली. यानंतर मेगा फायनल वाडेकर विरुद्ध आलेले आहेत. सिद्धू एक ओव्हर नंतर भाऊ टॉस करा. सिद्धू आलेले आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. पुन्हा चेंडू बॅटला लागलाय. सुभाषचं सिंगल खातं उघडलं जातंय. 2 धावा आपल्याला कधी लागलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संघ 40 प्लस संघाने 49 धावा सेकंड राऊंड मध्ये चेस केल्या होत्या. सेमीफायनल मध्ये 60 धावा चेस केल्या होत्या आणि फायनल मॅच मध्ये त्यांना 51 धावा चेस करायच्या आहेत. आणि बघायचं 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील. या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल होती 2 सिंगल आलेत. सुभाष पाटील आणि मधुकर पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेत. मधुने सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. सुभाषने मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. तर मॅच चांगली होईल.
लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पद्माकर देसले साहेब आपण पाहतो यांच्याकडे एक सुवर्ण संधी असेल. संदर्भ संघाला सलग 3 षटकार 9,000 रुपयांनी सलग 3 चौकार 5,000 रुपये कॅश प्राइज. पद्माकर देसले साहेबांच्या माध्यमातून मात्र इथे मधूची विकेट डोक्यात होती. आता बघायचंय झेल सुटलाय की मॅच सुटली हे सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण मधूला जीवदान मिळालंय. ज्या मधूने याच स्पर्धेमध्ये 3 बॉल 12ची गरज असताना 2 उत्तुंग षटकार मारत असताना संघाला मेगा फायनल मध्ये घेऊन आले होते. त्याच मधूला आता या फायनल मॅच मध्ये सोपा झेल ड्रॉप केलाय, जीवदान मिळालंय. आणि बघायचं आता कॅच सुटली की मॅच. पुढचा बॉल हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने घेत आहे. सुभाष एक धाव वेगाने पूर्ण करत आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झालेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती अशोक आम्हाला सांगत असताना 6 वरती एक सूचना आली आमच्यापर्यंत. रेग्युलरच्या माध्यमातून 32 संघ आतापर्यंत 16 संघ या स्पर्धेत खेळले. मात्र बघा नारायण संघ जो या स्पर्धेत खेळला त्या संघाने अजूनही 10,000 रुपये प्रवेश फी दिली नाहीये. हे सांगायला आम्हालाही बरोबर वाटत नाही. मात्र असं करू नका मित्रांनो. आणि या दरम्यान एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. ज्यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता तुम्ही चांगले आयोजक आहेत त्यामुळे असं करू नका. त्यामुळे नारायण संघ तुम्हाला खरंच सूचना असेल 10,000 रुपये तुमचे जे बाकी आहेत ते जमा करा. आणि या दरम्यान सुभाष पाटीलची विकेट इथे मिळाली. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का 10 या धावसंख्येवरती. बर 12 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. अजून एक रेग्युलरची फायनल मॅच आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. चला तर आम्ही फास्ट घ्या. खरं तर टार्गेट होता आयोजकांचा 12:30-1 वाजेपर्यंत. आनंद वजे साहेबांचा हाच प्रयत्न होता. जे या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आहेत विनोद वजे असतील संपूर्ण आमचे मार्गदर्शक त्यांचा हाच प्रयत्न होता की ही स्पर्धा जवळजवळ 1 वाजेपर्यंत संपावी. मात्र आता तसं होणार नाहीये कारण यानंतर अजून एक फायनल मॅच बाकी आहे. हा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप जीवदान मिळालंय. ते फलंदाज आपण पाहतोय मधूचा दुसरा झेल सुटलाय. बघा आयोजकांनी सूचना केली. आज स्पर्धा संपेपर्यंत बघा नारायण संघाची जर प्रवेश फी आली नाही तर नक्कीच त्यांचा बॅनर सुद्धा लावला जाईल आणि त्यांच्या श्री मलंगड असोसिएशन कडे सुद्धा आपण पाहिलं तर तुमचा बॅनर जाईल. नारायण संघ तिसऱ्या पंचांची मागणी ओके. कल्याण डोंबिवली असोसिएशन मध्ये तुम्हाला पुन्हा एंट्री मिळणार नाहीये लक्षात घ्या. नारायण संघ या सूचना आयोजकांच्या आहेत. आमचं फक्त सांगण्याचं काम आहे. चेक. तर याच दरम्यान आपण टॉस देखील करूया. उंबारली पक्ष आपण तर वाडेगर मध्ये संजय वजेच्या शुभास्थ आपण टॉस करूया. एका बाजूला कुलगुरू आपण पाहतोय सिद्धू पाटील आणि दुसऱ्या बाजूला महागुरू प्रेम भोईर. तर संजय वजे यांच्या शुभास्थ आपण टॉस देखील करणार आहोत. आमचे महागुरू बघा टॉस मध्ये बाळू पाटील. तर टॉस जिंकलाय सिद्धू. फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करणार आहे तर आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सज्जद नितीनकर धन्यवाद. नक्कीच पुढच्या मॅच मध्ये बघा वाडेकर संघ टॉस विन आहे.
तिसऱ्यांदा झेल उडालाय आणि आता सुटणार नाहीये हे सांगत असताना फलंदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक शांतीनाथ पाटील तिथे होते. शांतीनाथ पाटील एक चांगला झेल टिपल्याने अखेर मधू पाटीलचा डाव संपलाय. संच सर्व प्रल्हाद कान स्वतः मैदानाच्या आतमध्ये त्यांनी स्प्रेची मागणी करण्यात आलेली संजयच्या माध्यमातून 16 बॉल 39 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. आणि बघा इमाली कबीरची हुंडा शाईन स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार साईल नरेश ठाकूर बालाजी स्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आम्हाला अध्यक्ष चषकमध्ये ध्रुवीला सुद्धा पाहिलं होतं. सामना पाहण्यासाठी ती आली होती आणि नेहमीच अशोक शेठ ठाकूर साहेबांचं करण कान असले आम्ही असो आमच्यावरती नेहमीच त्यांचं खूप सारं प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. आणि खास करून टेनिस क्रिकेटला त्यांनी भरपूर काही दिलेले. व्हाईट बॉल व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे. पंच वाईट आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल बघा कोणी आवाज देऊ नका. आयोजकांनी सूचना केली प्रेक्षकांना खास करून कोणी आवाज द्यायचा नाहीये. इथे सिंगल मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकली. अशोक आम्हाला सांगतायत 14. धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा या मॅच मध्ये. 15 बॉल 37 अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळते. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. हा चेंडू बघा सतीश पाटीलने पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शब्द कोणी वापरू नका प्लीज. आयोजकांकडून सूचना आले अन्यथा आमचे आयोजक तिथे येत आहेत लक्षात घ्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एकोणीस धावा दाखल करतो आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 51 धावांचा पाठलाग करत असताना एकोणीस धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. अजूनही 14 बॉल मध्ये 32 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर फेअर क्रिकेट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. 40+ म्हटल्यानंतर सुद्धा चांगलं क्रिकेट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. त्यामुळे लाडक्या आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल कळकळीची की आपल्याला थोडं सहकार्य करा. आणि सतीश पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 नो बॉल आणि 6 बघा. पद्माकर देसले यांच्याकडनं रंगाबाई तुमच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि संदर्भ संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार मारले तर 9000 आणि 3 बॉल 3 चौकार मारले तर 5000 रुपये. पद्माकर देसले यांच्याकडनं सुवर्ण संधी. गाडीजवळ कोणी बसू नका. जे प्रेक्षक बसले त्यांनी उठायचे. पद्माकर देसले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज रंगाबाईसाठी. पद्माकर देसले साहेब आपण आला असेल तरी आपले हार्दिक स्वागत. चला गाडीजवळ बसू नका प्लीज. नाही त्या टेबलवर बसा तुम्ही. बक्षीस वितरण सोहळा झाल्यावर मग तुम्हालाच बसायचे. धावा झाल्या 26. रेग्युलरच्या चॅम्पियन संघासाठी आपण बघतोय फ्री कुपन आहेत 12 आणि 40+ साठी सुद्धा 12 कुपन चॅम्पियन संघासाठी. धावा झाल्या 26. नो बॉल घोषित केलाय पंचाने. त्यामुळे येणारा बॉल आता फ्रीट असेल. चौदा चेंडू 25 जुनी करायचे आहेत. पद्माकर देसले म्हणजे पारितोषिकांसाठी जमा सुद्धा आहे. सलग 3 षटकार 9000 रुपये संदर्भ संघाला आणि सलग 3 चौकार 5000 रुपये. आणि दिलीप गायकर यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पिकेन सन्स पलातकर यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये. आणि आता सतीशच्या बॅटमध्ये पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय सलग 3 षटकांसाठी. ते पारितोषिका मात्र 14 बॉल 25 आता मॅच मध्ये करायचे आहेत. सुनील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. टी शर्ट वेगळं आहे का? ओके. रोशन आहेत. फ्रीट आहे फ्रीट. चौदा चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. मात्र मॅच थोडीशी थांबली. तर ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चौदा चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे एक सिंगल मिळाली. 13 बॉल मध्ये 24 या मॅच मध्ये जुरी करायचे आहेत. दोन बिमर आता झालेले आहेत. आता बॉलर चेंज होईल. एक बॉल अजूनही बाकी आहे. 13 बॉल मध्ये अशोक आम्हाला सांगतीलच 28 झालेत म्हणजे 23 अजूनही करायचे. 13 बॉल 23. श्यामदादा गायकर प्रतीश शान सुंदर 40+ संघाला 13 बॉल मध्ये 23 धावा करायचे. 32 संघाला चॅम्पियन. आणि बघा हे आमचे मूर्ती लहान पण कीर्ती महान हातात आटम फोडतायत.
करण नावातच दम आहे ना. बॉलचा काही शिल्लक आहे. 23 रन्स मॅच मध्ये आता करायचे आहेत. चला थोडस फास्ट क्रिकेट. शेवटचा बॉल शिल्लक. 13 बॉल 23. आणि अखेर रंगाबाईला जोड मिळाला. फ्रीट आहे. बॉल चांगला होता. एकदा जरूर मिळाली. आणि आता 12 बॉल 22 या मॅच मध्ये करायचे आहेत. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 प्लसला चॅम्पियन बनण्यासाठी या स्पर्धेमध्ये 32 ग्रामीण 40 प्लस संघामधला 12 चेंडू 22 ची गरज. रमेश 12 बॉल 22. जर संदप 40 प्लस संघाने जर हा सामना जिंकला तर पद्माकर देसले यांच्याकडनं 9,999 रुपयाचं कॅश प्राइज संदप 40 प्लस संघाला दिलं जाईल. ते सध्या आमच्याकडे जमा आहेत. त्यांचे सहकारी आमच्या सोबत आहेत. 12 बॉल 22 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. चला मॅच सुरू करा. पद्माकर देसले साहेब सामना ऑनलाईन पाहत असतील त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व तुम्ही पाहतायत. पद्माकरजी देसले साहेब आणि नेहमी संदर्भ संघावरती त्यांचं खूप सारं प्रेम नेहमीच तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. 12 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये आता करायचे. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज हिरण आलेत. हिरण पाटील आलेत. हा जाऊ शकतो. 12 फील्डर जाऊ शकतो. जाऊ दुखापत असेल तुम्ही बसा मात्र. 12 बॉल 22 चेक. तर याच दरम्यान विनोद वजे जर आपण असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनोद वजे मानपाडा ओ टू कॉम्बॉक्स. 12 चेंडू 22 धावा. संदप 40 प्लस संघाने ही स्पर्धा जिंकली तर नक्कीच पद्माकर देसले साहेब यांच्याकडनं 9,999 रुपयाचं कॅश प्राइज. दादांचा लकी नंबर. तेच तुला बोलतोय. 12 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये करायचे. हिरण कमबॅक करतील का पलटवार करतील का रमेश ज्यांनी या स्पर्धेत पहिल्या 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि हा बॉल पाठवून दिलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर रमेश पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू आणि आता 18 धावा मी मगाशी उल्लेख केला. रमेश पाटील पाटीलचा राज तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्याने पहिल्या 2 मॅच मध्ये राज गाजवले या स्पर्धेमध्ये तोच रमेश तुम्हाला पाहायला मिळतोय फायनल मॅच मध्ये. हाई चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायच्या 16. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 प्लस संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या मेगा फायनलच्या मॅच मध्ये चला पुढच्या दोन्ही टीम्स वाडेकर आणि उंबारली आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन तुम्हाला थांबायचंय. या 10 बॉल नंतर लगेचच वाडेकर तुम्ही लगेचच फिल्डिंग लावायची. आई फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. रमेशने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. 2 तर पूर्ण झाले. बघायचं आता सतीश तिसरी घेत आहेत का. रमेशने नकार दिलाय. 2 धावा इथे मिळाले. 9 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हिरण चांगली गोलंदाजी करतायत मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळत नाहीये. नऊ चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 प्लस याच वर्षी जास्त स्पर्धा ते खेळले नाही. मात्र कमीत खेळलेत मात्र बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या आहेत. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये.
क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल ड्रॉप. सतीश पुन्हा कॉल देत आहेत तिसऱ्या धावेचा, मात्र तिसरी धाव घेत का नाहीत हा सतीशलाही प्रश्न पडलेला आहे. मात्र 8 बॉल आता 12 करायचे. रमेशचा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असताना आता फायनल मॅच तुम्ही पाहतायत 40+ ची. संदीप 40+ आणि त्यांच्या विरोधात तोरबे 40+. 8 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेत आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुर्बे संघाने 6 चेंडूमध्ये 9 धावांचे संरक्षण काल केलं होतं नवापाडा 40+ टीमच्या विरोधात. तर कदाचित त्यांना असं वाटतंय शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच गेली तर आपल्याला एक चांगला गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये तो ही मॅच जिंकून देऊ शकतो. मात्र बघायचे समोर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदीप 40+, ज्या संघाची 40+ मध्ये नेहमीच दहशत राहिली आहे. चांगला बॉल होता, वेगवान बॉल होता, उत्तर नाहीये रमेशकडे. 7-12 हे समीकरण या मॅच मध्ये. 7-12 भरपूर महत्व आहे 7-12ला ग्रामीण पट्ट्यामध्ये. आणि आता चेंडू 7 उरले, धावा 12 करायचे आहेत. 7 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. रमेश आणि सतीश याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर उंबारली चषक 40+ चा चॅम्पियन संघ होता श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदीप 40+. सोमनाथ भोयर यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली होती आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. चला बघूया आता. पंच सांगतात योग्य बॉल आहे. टीव्ही अंपायर जो डिसिजन देईल तोच तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. प्रसाद सर फेर डिलिव्हरी. आता शेवटचे 6 बॉल आणि 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघा, योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. जजमेंट थोडासा चुकला आणि आमची आयोजन समिती तुम्हाला पाहायला मिळते. संतोष वजे साहेब, बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोल्डन मॅन मंगेश ठाकूर यांना तुम्ही बघू शकाल. अशोक ठाकूर साहेबांना तुम्ही पाहू शकाल. नवीन वजे यांना तुम्ही बघू शकाल. पंढरी भोईर साहेबांना तुम्ही बघू शकाल. हे सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक आपण पाहतो विनोदजी वजे साहेब, अनिलजी ठाकूर साहेब, गुणाजी भोईर साहेब, पंढरी भोईर साहेब, निलेशजी वजे साहेब, सुखदेवजी पाटील साहेब, महेशजी भोईर साहेब आणि आमचे आयोजक बघा आनंदजी वजे साहेब, शिवा आलेत, संतोषजी वजे साहेब, देवेंद्र वजे, दत्ता मात्रे, एकनाथ भोईर, अशोक ठाकूर, संतोष मात्रे, रंजनीकांत गायकवाड, मंगेश ठाकूर, रणजित ठाणगे आणि आधार स्तंभ आमचे नरेश शेठ ठाकूर. या स्पर्धेचे आमचे आधार स्तंभाने आता शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाज शिवा टिंगले आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अर्जुनबाईंचे कट्टर समर्थकांमध्ये पद्माकर देसले यांच्याकडनं पारितोषिक असेल. संदीप संघाने जरी स्पर्धा जिंकली फायनल मॅच तर 9,999 रुपयाचं कॅश प्राइज संदीप 40+ संघाला दिलं जाईल. आणि मॅच ही तशीच झाली. आता 6 बॉल आणि 12 धावा कंपल्सरी चेसिंग. या 40+ संघटनेचा जो नियम आहे 40+ संघटनेचे आमचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील जे संघटनेचे सर्व आहेत त्यांचा अध्यक्ष चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली आणि ती स्पर्धा जिंकली मोठागाव 40+ संघाने. 67 संघ त्या स्पर्धेत खेळले. 40+ चे 50, रेग्युलर 16, या स्पर्धेत 40+ चे 32. मात्र 40+ खऱ्या अर्थाने मानपाडा संघाने हार मानली नाही. शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं स्पर्धा होणार, संघ खेळणार आणि संघ खेळले त्यामुळे त्यांचंही कौतुक करेल. 6 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज शिवाचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. याच शिवाने काल 6 बॉल 9चं संरक्षण केलं होतं. तोच तुम्हाला पाहायला मिळतोय. अशी ही नक्कीच मॅच जिंकून देईल मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल आहे, हलक्या हाताने खेळत बॉटमॅनचा वापर केलाय. थ्रोफेक हे अॅक्युरेट नाहीये. 2 धावा इथे मिळालेत. 4 चेंडू 10 धावांची गरज. मग अशी सिद्धू पाटीलने असाच सामना जिंकून दिला वाडेगड टीमला. त्यामुळे लकी मयंकरचे पुरस्कर्ते जगदीश शेठ म्हात्रे यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा घोषित केलं. आणि त्यानंतर रमेश म्हात्रे सरांना 200 रुपयाचं कॅश प्राइज जगदीश शेठ म्हात्रे मोठी देसाई यांच्याकडनं देण्यात आलं. 4 चेंडू आणि 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते. 40+ ची मेगा फायनल संदीप विरुद्ध तुर्बे.
चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला हवं. जजमेंट त्याचा चांगला होता आणि अशा वेळी बऱ्याचशा वेळा चेंडू ज्यावेळी डायव्हर्ट होतात त्यावेळी 4 चौकारी मिळतात, 2ही मिळतात, 3ही मिळतात आणि आता 3 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. रमेश पाटील स्ट्राईक एंडला. रमेशला एखादा चौकार एखादा षटकार आता मारावा लागणार आहे. कधी मॅच जिंकायची. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ टीमला जिंकली मॅच. तर पद्माकर देसले अर्जुनभाई पाटील यांचे कटर समर्थक याच्या 9,999 रुपयाचं कॅश प्राइज आणि संदप संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं रोख रक्कम 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू 9 धावांची गरज आणि फील्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस. तुर्बे संघ आपण पाहिला थर्ड मॅन फाईन लेग असं वाटतंय. अंबुजा सिमेंटच्या भिंत मागे आहेत आणि तिथून बॉल निघणं थोडंसं मला कठीण वाटतंय. बघायचे 3 बॉल 9ची गरज या मॅच मध्ये. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. शेवटचे 3 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. मेगा फायनल संदप विरुद्ध तुर्बे. डायरेक्ट हिट. फलंदाज OUT रनआउट. जयंतचं कौतुक करेल बघा कीपर. सतीशची विकेट मिळाली आहे. अशोक 2 बॉल 9 आता करायचे आहेत. याच मैदानामध्ये 2 बॉल 8 केल्या होत्या. तो फलंदाज विनोद पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चौकार ज्याने मारले होते 2 बॉल 8ची गरज असताना मात्र आता 9 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 2 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. जबरदस्त मॅच 40+ ची मेगा फायनल. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळालाय. एका बाजूला संदप, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई विभागातील तुर्बे संघ बघायचे. कॅप्टन कुल विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओवी लकी मयंक 11 जय जलेश्वर वाडेकर संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये फायनल. हाही चांगलाच बॉल वाटतोय आणि या बॉलने या मॅचची थोडीशी हवा काढली. तुर्बे संघ काय गोलंदाजी केली आहे शिवाने. या शिवाने मॅच जिंकून दिली होती 5 बॉल 7. लकी पॅकर जगदीश शेठ मात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. राजेजी राऊत लकी मयंक OV 11 वाडेकर संघ आणि या दरम्यान चौकार आलाय. मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो नवी मुंबईचा तुर्बे 40+ 32 संघांमधला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल तो शील. व्यासपीठावर यायचं आहे. सर्व मॅनेजमेंट कमिटी आपले व्यासपीठावर यायचं. मुख्य व्यासपीठावर अनंत वजे आपल्याला बोलवत आहेत. सर्वांनी यायचं व्यासपीठावर या. बघा संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी आपण व्यासपीठावर यायचं आहे. जरा लवकर या. अनंत वजे आपल्याला बोलवत आहेत.